स्वीकृत नगरसेवकासाठी अनेकांची भाऊगर्दी वाढत असतानाच एक चेहरा अनेक दिवसापासून लांब होता, पण आता चर्चेत पुन्हा आलाय आणि आजच महानगरपालिकेमध्ये दिसताय. स्वीकृत नगरसेवक पदासाठीचा अर्ज भरलाय तुम्ही? हो, भरलाय मी. कॉर्पोरेशनच्या इलेक्शन वेळेस मी होते, पण दक्षिणमध्ये होते. त्याच्यामुळे कदाचित कॅम्पेनिंग करताना तुम्हाला मी इकडे नसेल दिसलेले. पण आम्हाला पक्षाने सांगितलं होतं की 24, 25, 26 हे प्रचार करायचा आहे म्हणून. तर कॅम्पेनिंगसाठी तिथेच होते. कुणाच्या आदेशाने तुम्ही आता अर्ज भरताय? मला शहर अध्यक्षांनी सांगितलं, रोहिणीताईंचा फोन आला. त्याच्यानंतर मला पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि ते सगळं झाल्यावर मी फॉर्म भरलेला आहे आणि ते सगळं झालं मी सबमिट केलं. त्याच्यामुळेच गोंधळ झाला, कारण मला अराउंड 12 वाजता फोन आला होता. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला काहीच कल्पना नव्हती? नव्हती. नाव मी वाचत होते, पण मी असं नाही, तशी मागणी केली, पक्षाच्या वरिष्ठांशी मी बोलले? ऑलरेडी एकदा मागणी करून झाली होती 24 कधी, नंबर जवळपास कधीची गोष्ट आहे? एक एक दीड 2 आठवडे झाले असतील. मी ऑलरेडी पक्षाला विचारलं होतं. ताईंनाही बोलले होते, रोहिणीताईंनाही बोलले होते, पालकमंत्र्यांनाही बोलले होते. आता 24 नंबरला मी उभी राहणार होते, पण ते रिझर्व्ह झालं आणि ते रिझर्व्ह झाल्यानंतर माझ्याकडे कुठला ऑप्शन नव्हता. रादर कॅम्पेनिंग करणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन होता. मग त्याच्यानंतर आय थिंक पार्टीला मी मागणी केली. मी हे अपेक्षेने नाही केली की बाबा देणार आणि त्याच्यानंतर मग आपण काम करायचं. नाही, मी मागणी केली, त्याच्यानंतर पक्षाने डिसाईड करायचं काय करायचं आहे ते. तसंच आज पक्षाचाच फोन आला मला, पक्षातल्या अध्यक्षाचाच फोन आला मला आणि त्याच्यानंतर काय म्हणाले? तू फॉर्म भर वृषाली, एवढंच म्हणले. जर का संधी मिळाली सभागृहामध्ये येण्याची, तर प्राधान्यक्रम कुठल्या कामाला असेल? आत्ता तरी सोलापूरमध्ये आय थिंक आता जे पाण्याचं काम सुरू झालेलं आहे, आमच्या पण एरियामध्ये पाणी खूप अडचणीतून येतं. त्याच्यामुळे मला जसं काय अडचण आहे ते अगदी बाबा तुम्हालाही माहिती, तुम्ही पण इथेच राहता, तुम्हालाही माहिती पाण्याची अडचण किती आहे आपल्याला. पण आता जसं कॉर्पोरेशन आपलं आहे, त्याच्यानंतर आमदार आपले, ते आपल्याला आपली पार्टी सत्तेमध्ये आहेत, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. म्हणजे आज आम्हाला काम करताना सोपं होतंय. आज रस्ते असतील, पाणी असेल, स्वच्छता असेल, बायकांसाठी प्राधान्यक्रम कशाला? मला प्राधान्य आता महिलांच्या कामांसाठी द्यायचे. रादर मी हे म्हणेन की आपण आज जर सोलापुरात बघितलं तर महिलांसाठी वॉशरूम पासून सगळी सोय जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता महिलांसाठी हे काम सुरू करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही बघतच असाल, आता ईद येईल, त्याच्यामध्ये महिला खूप सगळ्या बाहेर येतात. त्यांच्यासाठी काही ना काहीतरी हे असणं, टॉयलेट्स वगैरे असणं हे गरजेचं आहे. सो झालंच तर मी हे काम करेल, नाही झालं तरीच मी हे काम करेन. असंही नाही की पक्षांतर्गत राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी खूप अगदी मुवमेंट तुमच्या ह्या सावकाश असतात का? म्हणजे तुम्ही अगदी एकदम फास्ट येता आणि एकदमच शांत होता? काय झालंय, आता आमच्या सोसायटीचे पण इलेक्शन झाले. मी आता इंदिरानगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवरती सचिव आहे. मी महाराष्ट्राची आता युवा मोर्चाची सरचिटणीस आहे. त्यामुळे काय, सरचिटणीस म्हणलं की आपल्याला फिरावं लागतं. मग कोल्हापूर झालं, सांगली, सातारा, आता फिरणं तिकडे चालू होतं. प्रचार कॉर्पोरेशनचा जरी मी इथे केला असेल ना, तरी तो मी म्हणल्यासारखं 24, 25, 26 मध्ये होता. मी कुठली बाईट वगैरे दिली नाही, कारण मला असं वाटलं की त्यावेळेस काम करणं जास्त गरजेचं रादर दॅन मी पिक्चर मध्ये अगदी म्हणजे सोलापूरकरांच्या उत्सुकतेपोटी विचारतोय, तुमचा पूर्ण परिचय अगदी शिक्षणापासूनचा करून दिला तर बरोबर? माझं नाव वृषाली वीरधवल चालुक्य आहे. मी LFC नंतर संगमेश्वरला, लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूल नंतर संगमेश्वरला 12वी केली. त्याच्यानंतर मी पुण्याला पुणा युनिव्हर्सिटीकडून मी माझा एज्युकेशन कंप्लीट करत होते, पॉलिटिकल सायन्स. त्याच्यानंतर मी HOD कोण होते त्यावेळेस मी बाहेरून परीक्षा दिली, कारण त्यावेळेस मला मी बाहेरूनच दिली परीक्षा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड मी बाहेरून केलं सगळं. कारण ॲट द सेम टाईम मी MIT मास्टर्स इन गव्हर्नन्स त्याच्यासाठी ॲडमिशन घेतली होती. आणि मग त्यावेळेस आम्हाला वकिली करताय? माझी बहीण वकील आहे. हो, म्हणजे तुमचं MA पर्यंत शिक्षण आहे MA पर्यंत चांगलं शिक्षण आणि राज्यशास्त्राचं आहे? हो. आम्हाला त्या MITनी बाहेर पाठवलं होतं. आम्ही युनेस्कोला गेलो होतो, पॅरिसला गेलो होतो. तिथे ब्रिटिश पार्लिमेंट नंतर आम्ही शिकत होतो. आम्ही जेव्हा ब्रिटनला गेलो तेव्हा. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला आज हे नाही म्हणत मी की शिक्षण करते, पण शिक्षणासोबत मला या सगळ्या गोष्टी करता आल्या आणि त्याच्यासाठी आता अनुभव मिळतोय, कुणाचे आभार मानू? पार्टीचे.
नक्की. अरे पार्टीनी संधी दिली मला, पार्टीने फॉर्म भरायला सांगितलं, हे पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे दुपारच्या 2 वाजता आहेत आणि फॉर्म भरायचा अर्ज दाखल करायची वेळ संपलेली आहे आणि चालुक्य हे आपल्या सोबत आहेत. त्यांचं एक वाक्य आहे की मी ब्रिटिश पार्लमेंट देखील कामकाज बघितलंय, प्रत्यक्ष आता महापालिकेचं कामकाज अनुभवणार आहेत आणि ते कसं आणि कशा पद्धतीनं आता ते न्याय देणार आणि शहराच्या विकासावर भाष्य करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.